नरसापूर येथे त्या नराधमाच्या अत्याचारास बळी पडलेली बालिका ही सोलापूरची नात असून या प्रकरणी त्या नराधमास तात्काळ फाशी देण्यात यावी अशी एकमुखी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली। मंगळवारी सकाळी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। समाजाचं मन हलवून टाकणारी आणि समाजातला विवेक अस्तित्वात आणण्याचे प्रश्न उपस्थित करणारी काळजाला तीळ पाडणारी घटना जी घडली त्यासाठी आज सोलापूरचे जागरूक नागरिक, सोलापूरच्या लेकी, सोलापूरचे बांधव हे सोलापूरच्या नातीसाठी रस्त्यावर उतरलेले। आज कदाचित तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडेल की अरे ही तर राज्यसभेची खासदार आहे, सत्ताधारी पक्षाचे काय आंदोलनात आली आहे। पण मी सांगतेय की जर कुठल्याही लेकीवरती जर अत्याचार होत असेल, कुठल्या नातीवरती बलात्कार होत असेल, कुठल्याही बहिणीवरती अत्याचार होत असेल, आमची सत्ता, आमचा पक्ष, आमची पदं, आमच्या खासदारच्या बाजूला ठेवून तुमच्यासोबत रस्त्यावर लढायला उभी आहे हा विश्वास देण्यासाठी मी इथे बसली आहे। मागच्या 1.5 ते 2 तासापासून 10 वाजल्यापासून आम्ही सगळ्यांनी बसलोय। वरून ऊन आहे, खाली डांबराचा रस्ता तापतोय, आम्हाला चटके बसतायत, कधी आम्ही पदर घेतोय, कधी आम्ही घाम पुसतोय, पाणी प्यायचं का नाही हा विचार करतोय, पण पाण्याचा एक घोट सुद्धा आम्ही नाही पिऊ शकतो। कारण आम्ही लोकप्रतिनिधी असण्याच्या आधी बाई आहोत, आम्ही आई आहोत। आणि जर पायाला एवढे चटके बसतायत आणि वरून उन्हाचे एवढे चटके बसतायत तर मला प्रश्न पडतोय की मग माझं 40-45 वर्ष वय असणाऱ्या माझ्यासारख्या महिलेची पाय जर हा तापलेल्या डांबराचा चटका सहन करू शकत नसेल तर त्या 4 वर्षाच्या चिमुरडीनं त्या नराधमाचा अत्याचार कसा सहन केला असेल। आणि मला एक आई म्हणून प्रश्न पडतो की ज्या आईनं 9 महिने पोटात सांभाळलेलं असेल, ज्या आईनं लहानपणापासून हातात वाढवताना आपल्या लेकीला कधी मातीचा डाग लागू दिलेला नसेल, त्या आईला आपल्या लेकीचा शेणात पुरलेला मृतदेह। या मोर्चासाठी खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे, भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, मनपा सभागृह नेते नरेंद्र काळे, मनपा स्थायी समिती सभापती रंजिता चकोते, नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेविका संगीता जाधव, चंद्रिका चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते। काय चाललंय असं म्हणजे एवढ्या प्रत्येक माणसाला या सगळ्या गोष्टीची प्रचंड चीड आलेली आहे। आता आमची माऊली बोलत असताना खऱ्या अर्थानं तिच्या बोलण्याचा रोष, तिच्या आई म्हणून जे असलेला तिच्या अंतकरणातून जी काय आवाज आला खरंच काळजाला भिडणारा आणि कुठेतरी असं वाटायला लागलं की लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळे इथं काम करतो, पण खऱ्या अर्थानं ह्या लोकांना न्याय देण्याची जबाबदारी आपली आहे। तर आपली जबाबदारी असताना आता आपण कशा पद्धतीनं तरतुदी बदलल्या पाहिजेत, ज्या पद्धतीच्या शिक्षा आणि शिक्षेतनं पळवाट आहेत त्या कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला पाहिजे यावर पुन्हा एकदा। कारण आता आमची माऊली बोलली की पहिलाच बलात्कार केल्यानंतर जर त्याला सोडलं नसतं तर दुसरे 2 बलात्कार झालेच नसते, खरं आहे। पण आपल्या कायद्यातली तरतूद या सगळ्या गोष्टींच्या पळवाटाचा फायदा घेऊन अशा अनेक किस्से, अनेक गोष्टी घडलेल्या आहेत। पण आता प्रत्येकाच्या मनातली भावना अशी आहे की आता न्याय मिळाला पाहिजे। न्याय मिळत असताना मला आवर्जून सांगायचे की देवेंद्रजी नक्की फास्टॅग कोर्टामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करतील, आपल्याला न्याय मिळेल। पण आदरणीय शिंदे साहेबांनी बदलापूरला ज्या पद्धतीचा न्याय मिळवून दिला, कारण पोलीस प्रशासन अशा लोकांना चुटकीत सगळ्या गोष्टी संपवू शकतो आपल्याला सगळ्याला माहीत आहे, त्यांच्याकडे ती क्षमता आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यांचे हात सुद्धा कायद्याने बांधलेत। त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे की त्यांना थोडी मुबलकता द्या आणि त्यांना सांगा की काय गोष्टी तुम्हाला जे समाजातल्या अशा वाईट प्रवृत्तीच्या दिसतात त्या कशा पद्धतीने संपवायच्यात आम्हाला माहित नाही, तुम्ही एन्काउंटर करा, तुम्ही काय करायचंय करा, एक मस्त स्टोरी तयार करा, निबंध लिहा, पण त्या लोकांना संपवा। कारण जोपर्यंत हा मेसेज समाजात जाणार नाही, जोपर्यंत आपण आपल्या भगिनींना, आपल्या लोकांना, प्रत्येक मुलीला, महिलेला तिथल्या तिथं मारा, आल्यावर पोलीस दे फाशी दे, आम्हाला दे फाशी, तयार आहे आम्ही फाशी घ्यायला। पण आमच्या लेकींची जर अशी अवस्था झाली नाही सहन करणार, करायचंच नाही, कुणीच करायचं नाही। प्रत्येक मुलीने तर सक्षम व्हायचंच, पण
पण प्रत्येक महिलेने सुद्धा सक्षम व्हा. प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसती. महिलेला नोकरीसाठी बाहेर जावंच लागणार, मुलींना शिकावंच लागणार, नोकऱ्या कराव्याच लागणार. हा, कुठलीही दृष्टी समोर आली नाही त्याचे डोळे काढून फेका. हा, तिथल्या तिथं सक्षम व्हा. बघू काय होईल ते होईल. कसला कायदा कधी येईल कधी नाही मिळेल काय हे. हा, 4 दिवसाचा तर जाऊ दे, तुम्ही 24 तासात का बरं दिला नाही न्याय आम्हाला? माहित होतं ना 2 गुन्हे केले होते त्या नराधमानी. मग बरोबर आहे सुप्रियाताईंनी बोललेलं. पहिला ज्या वेळेस त्या माणसाने केली होती ना ती गुन्हा, त्यावेळेस तुम्ही त्याला का फाशी दिली नाही? पुण्यासारखं नाहीये की शेजारच्या घरात कोण राहते माहिती नाहीये. आपल्याला सगळे लोक माहितीतले आहेत. आपल्याला शासनाला मला तरी विनंती करायचं आहे, कायदा हातात घ्या. काय होईल? 4 दिवस जेलमध्ये घालतील, दुसरं काय होणार आहे? मारून तर टाकणार नाहीये. ज्या घरातनं हत्या जाईल असा एक 10-15 ज्योतिताई पुढाकार घ्या. आम्ही सगळे, मी तरी पुढाकार घ्यायला तयार आहे की ज्या घरात हत्या होईल किंवा असा अत्याचार होईल त्याच्या घरात घुसा आणि घरात मारा. जे होईल ते बघू. काही आपल्याला घाबरायची गरज नाहीये. त्याच्याशिवाय आमच्या मुली-बाळी सुरक्षित राहणार नाहीये, महिला सुरक्षित राहणार नाहीये. आता गप्पाटप्प्यातनं सगळीकडनं छोट्या मुलींमध्ये इतकी भीतीचं वातावरण आहे की काय होतं ते बाळाचं काय झालं. माझी नात आहे त्याच वयाची आणि ही लेकरू पण मी बघितलेलं आहे. कारण चौपाड्यातलं ह्याच्यातलंच हे लेकरू आहे, त्याला बघितलेलं आहे. नात विचारते, आजी याला काय झालं, काय उत्तर द्यायचं? या 4 वर्षाच्या मुलीला काय कळतं? डॉक्टर पासून महिला सुरक्षित नाही, पोलिसापासून नाही, टीचर पासून नाही, घरातलं बाप पण हे कृत्य करायला कमी करत नाही. तेव्हा आपल्याला असं बसून चालणार नाहीये. आपल्याला सगळ्यांना उठावं लागेल आणि असे आंदोलन करायला. हे आज एकत्र आलोय तसे अशा वेळेला बाहेर या. सगळ्यांच्या मनातली जी संतप्त क्रिया आहे, कारण असे प्रयोग केल्याशिवाय सोलापूरने आदर्श घडवून द्यावं की इथं आमच्या तिथं असले अत्याचार बंद झालेले आहे आणि त्याच्या महाराष्ट्राने धडा घ्यावा. आणि आत्ता या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे. नराधमाला फाशी व्हायलाच पाहिजे, पण ती त्वरित व्हायला पाहिजे.